ओर टू कॉमेंट्री बॉक्स उत्तम सावंत सर. तर धन्यवाद सर. यानंतरचा सामना जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय स्पार्टन 11 हडपसर आणि त्यांच्या विरुद्ध मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सूरज दादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन पुणे. हा सामना जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. श्री 11 पुणे जो सामना मैदानाच्या आतमध्ये आहे हे दोन तगडे ताकदवान संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकले गेलेत, उभे राहिले गेलेत. सामना जो मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. फक्त विनंती एकच असेल सर, संदीप कदम सर, वेळ वाचवणं खूप गरजेचं आहे. का आजच्या दिवसातील दिवस क्रमांक 3 आणि तिसऱ्या दिवसातील तिसरा सामना ज्या सामन्याला आपण सुरुवात करतोय यानंतर अजून 2 सामने हे पहिल्या फेरीतील खेळवायचे. लेट्स प्ले. डावाला सुरुवात होतीये. पहिला चेंडू हो या दरम्यान समोरच्या बाजूला बिग ब्लास्ट आणि चेंडू देखील पोहोचला गेलाय सीमारेषेच्या बाहेर. टिंगरे सरकार चषक 2020 चा ब्रँडेड षटकार. पहिलं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये प्रशांत शुक्ला जो गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. समोरच्या बाजूला चरवली एंडकडनं जो गोलंदाजी करतोय. एक धानोरीचं एंड आहे, एक चरवलीचं एंड आहे. हो या दरम्यान रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू येताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही तगडे ताकदवान संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन पुणेचा संघ आपण पाहतोय. गोलंदाज प्रशांत शुक्ला. पहिलं षटक हो या दरम्यान बिग हिट करण्याचा प्रयत्न केला होता पण प्रशांत शुक्लाची गोलंदाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पहिल्या चेंडूवरती बिग हिट आल्यानंतर कमबॅक काय असतं ते मैदानाच्या आतमध्ये दाखवले जाते. लागोपाठचे डॉट बॉल निर्धाव चेंडू च्या मैदानावरती पाहायला मिळतात. प्रशांत हो या दरम्यान चेंडू देखील खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप मध्ये. लॉंगनला आपण पाहतो चेंडू अडवला गेलाय. एक सिंगल ची मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेने वाढ होते आणि स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या गेल्यात. बिनबाद 7 धावा ह्या धावपलकीवरती बनवल्या गेल्यात. टिंगरे सारखा चषक 2020 चा चालू असणारा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम महासंग्राम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. हा स्पर्धेचा तिसरा दिवसाने चालू असणारा तिसरा सामना जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 पंच मैदानाच्या आतमध्ये पाहताय. संजय भालेराव सर आणि अजय आवळे सर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि चेंडू फेकून दिलाय. बिग ब्लास्ट नो चान्स. चेंडू देखील पोहोचतोय टिंगरे सारखा चषकचा ब्रँडेड षटकार सदावा. तर आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून आपल्या समेत जोडले गेलेत. खास परदेशावरून दुबईवरून हर्षद सर या स्पर्धेचा पुण्यामधील आहेत पण आपण पाहतो की दुबईवरून या स्पर्धेचा आनंद घेतात. म्हणजे टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपण जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह करते. त्यांचं देखील टिंगरे सरकार चषक 2020 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. चेंडू देखील पहा मैदानाच्या आतमध्ये खेळलाय. गॅप त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिलाय. चेंडू देखील पोहोचला गेलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार 4 धावा. पहिलं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड धावा देखील बनवल्या गेल्यात. बिनबाद 17 धावा ह्या धावपलकीवरती बनवल्या गेल्यात. ओमकार गायकवाड आणि अक्षय बिनट ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अक्षय बिनावत जो मैदानाच्या आतमध्ये आहे, ओमकार गायकवाड मैदानाच्या आतमध्ये ही जोडी जी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्पार्टन 11 हडपसरचा संघ जो फलंदाजी करताना पाहायला मिळते. तुम्ही पहा ना सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन पुणे संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 17 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये खर्च केले गेले. ही 6 षटकांचा सामना आहे. डीजे ऑपरेटर जर कोण असेल तर विनंती आहे आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. डीजे ऑपरेटर 6 षटकांमध्ये किती धावांचा अफवान टार्गेट मैदानाच्या आतमध्ये जे उभं केलं आहे. एक बहरदार स्पर्धा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. अनेक दिग्गज समालोचक या स्पर्धेच्या निमित्तानं तुमच्या कानापर्यंत आवाज पोहोचवतात. पहिल्या दिवशी तुम्ही पाहिला आवाजाचा पहाड प्रवीणजी गायकवाड सरांचा आवाज तुम्ही ऐकला. मावळ तालुक्याचा बुलंद आवाज सुमित सोनवणे सरांचा आवाज तुम्ही ऐकला. तर गोलंदाज या दरम्यान हो या दरम्यान समोरच्या बाजूला मिड ऑफ क्लिअर केलाय. लॉंग ऑफ मध्ये चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली खूप दूरवरती आणि चेंडू देखील पोहोचलाय. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार 4 धावा. 4 धावा आल्यात. स्कोर कार्डवरती वाढ होते आणि धावपलकीवरती धावा देखील बनवल्या गेल्यात. 21 धावा ज्या स्कोर कार्डवरती बनवल्या गेल्यात.
महेश शिंदे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन सज्ज झालाय. सूरज दादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन पुणेचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हो रिव्हर्स दिशा दिली, गतीचा वापर केला, चेंडू बराच सकाळ हवेत झेल टिपला गेलाय आणि फलंदाज बाद होतोय. एक मोठा धक्का हरी पाडळे, एक चांगला झेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय आणि पहिला फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन, फलंदाज बॅक टू दी पविलियन. स्पार्टन 11 हडपसर संघाला पहिला धक्का. तर न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय ऋतिक मकनावत, जो मैदानावरती पाहायला मिळतोय. अक्षय बिनावत आणि ओमकार गायकवाड ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिली गेली. ओमकार गायकवाड बाद झाला तर ऋतिक मकनावत जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6 चेंडू आणि वैयक्तिक 11 धावसंख्येवरती ओमकार जो मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. अक्षय बिनावत आणि ऋतिक मकनावत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कशा प्रकारे कामगिरी या जोडीकडनं मैदानाच्या आतमध्ये केली जाते. टिंगरे सरकार चषक 2020चा रणसंग्राम आणि महासंग्राम तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. चालू असणारा तिसरा सामना. गोलंदाज पुन्हा एकदा महेश. हो या दरम्यान लोवर फुल टच मिड विकेटला चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. ब्रँडेड षटकार सदावा. अक्षय बिनावत संघाचा संघनायक आहे, संघाचा नेता आहे. खूप मोठी जबाबदारी आहे खांद्यावरती आणि जबाबदारीला साजेशी कामगिरी ही त्याच्याकडनं पाहायला मिळते. हो या दरम्यान चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आउटस्विंग मारा जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने तुम्ही जर पाहिलं ना तर अतिरिक्त उसळी न घेता एसटीच्या पाठीमागे थेट तो आपण पाहतोय सर संदीप कदम सरांच्या हातामध्ये जो विसावताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलाय. महेश शिंदे पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती. हो या दरम्यान चेंडू देखील पाहायला मिळतोय खोलवर टप्प्याचा. चेंडू खेळला गेला, धावबाची संधी होती मैदानाच्या आतमध्ये. अपील देखील केले जाते. षटक देखील आपण पाहतोय महेश शिंदेच्या रूपानं जे दुसरं प्रगती पातळीवरती पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय महेश षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करतोय. चालू असणारा सामना तिसऱ्या क्रमांकाचा. हो या दरम्यान चेंडू देखील खेळलाय, खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. मिड विकेटला चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेनं वाढ होते आणि स्कोर कार्ड होते आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड होती धावा आहेत. पॉवर प्लेची षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली गेली. एक गडी बाद 28 धावा. दोन्ही तगडे ताकदवान संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पहा. को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। जो या संघामध्ये पाहायला मिळतोय आकाश मोरे, सिद्धार्थ पाटोळे, हर्षवर्धन सांगळे, शैलेश निवंगुने, धनंजय भिंताडे, हरी पाडळे, अक्षय खाटमोडे हे खेळाडू या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. गणेश साळवी सर आज 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत. तर हा संघ जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर गोलंदाजीच्या मार्क होती. गोलंदाज षटक क्रमांक आपण पाहतोय 3 मैदानाच्या आतमध्ये घेऊन सज्ज होतोय. सरवली एंडकडनं मारा करण्यासाठी जो गोलंदाजीच्या मार्क होती पाहायला मिळतोय. धनंजय भिंताडे जो गोलंदाजीच्या मार्क होती आलाय. आयकॉन हो या दरम्यान बॅटची काढा आपण पाहतोय. एसटीच्या पाठीमागे चेंडू अडवला जातोय. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये आपण पाहतोय चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये अडवला गेला. कुठल्या प्रकारची धाव मैदानाच्या आतमध्ये जी पाहायला मिळत नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मैदानामध्ये पाहायला मिळते. आयकॉन धनंजय भिंताडे जो या संघामध्ये षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. तर स्पार्टन 11 हडपसर या संघात कोणता आयकॉन पाहायला मिळत नाही. हो या दरम्यान बॅटची काढा बराचसा का चेंडू हवेत. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. बॅकअप देखील आपण पाहतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. 2
धावाच्या मैदानाच्या आतमध्ये घेतल्या जातात. 2 धावांनी वाढ होते आणि स्कोर कार्ड होते देखील आपण पाहतोय. धावपलकोती धावा देखील ज्या बनवल्या गेल्यात, 30 धावा ज्या स्कोर कार्ड होते बनवल्या गेल्यात. एक गडी बाद 30 धावा धावपलकोती बनवल्या गेल्यात. यानंतरचा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. चौथा सामना आजच्या दिवसातील जो मैदानावरती पाहायला मिळेल. सौरभ कानेसकर स्पोर्ट फाउंडेशन दौंड आणि त्यांच्या विरोधामध्ये सरपंच कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट फाउंडेशन राजकुरनगर अर्थात खेड हा सामना पाहायला मिळेल. हो, या दरम्यान बॅटची कडा मैदानावरती पाहायला मिळते. 1 पाऊंड चेंडू आपण पाहतोय. एस्टेनच्या पाठीमागे कलेक्शन केलं जाते. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संदीप कदम आपण पाहतोय जे मैदानाच्या आतमध्ये आहेत एस्टेनच्या पाठीमागे. एक जुने दांडे खेळाडू आदरणीय वाजिदभाई बागवान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गणेश क्षीरसागर अकॅडमी GK स्पोर्ट्स दौंड या संघात मात्र ज्यांचं खूप मोठं नाव नेहमी पाहायला मिळायचं ते आदरणीय वाजिदभाई बागवान बस दुआ में याद रखना या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धनंजय भिंताडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे षटक क्रमांक 3 मध्ये. हो, या दरम्यान चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतली गेली. दुसऱ्या धाव्याचा कुठल्या प्रकारचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत नाही. स्पार्टन 11 हडपसर हा संघ आपण पाहतोय फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. एक फलंदाज बाद झाला आणि स्कोर कार्ड होती धावपलकोती धावा देखील बनवल्या गेल्यात. एक गडी बाद 31 धावा त्या धावपलकोती पाहायला मिळतात. अजय आवळे सर आणि संजय भालेराव सर ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे पंचांच्या भूमिकेमध्ये. हो, या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू, खरपूस समाचार, बिग हिट, बिग ब्लास्ट, नो चान्स आणि चेंडू देखील पोहोचला गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांची निर्णयाची वाट पाहिली जाईल. लेट पण थेट चौकार, 4 धावा. दौंडवरून जुने दांडे खेळाडू क्लासिक दौंडचे हजमभाई सय्यद ते सुद्धा एकीने उपस्थित आहेत. त्यांचं एक रेकॉर्ड आहे 7 सेंचुरी ज्या खेळाडूंनी बनवलेल्या आहेत आणि रेकॉर्ड आहे नॉट आऊट 174 धावसंख्येचं ज्यांचा रेकॉर्ड आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं ते सुद्धा इकडे उपस्थित झालेत. तेही यानंतरच्या सामन्यात आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तर आपण पाहतोय एक चौकार मैदानाच्या आतमध्ये आला गेलाय षटक क्रमांक 3. या ठिकाणी अफजल भाई आपण व्यासपीठाकडे यायचे अशी मी आपल्याला विनंती करेल. आपला सन्मान केला जाणार आहे. ओके, चालते. 5 मिनिटानंतर या. थांबा. हां, सन्मान आहे. आपण तसं जायचं नाही ही आपल्याला विनंती असेल. थँक्यू. तर स्कोर कार्ड होते आपण पाहतोय धावपलकोती 3 षटकं संपली गेली. एक गडी बाद 35 धावाच्या धावपलकोती बनवल्या गेल्या. मी आतापर्यंत तुम्ही पहा ना, पहिलं षटक थोडंसं महागडं होतं प्रशांत शुक्ला यांचं. त्यानंतर कमबॅक केलं महेश शिंदेनं आणि पुन्हा एकदा धनंजय भिंताडेने कमबॅक केलं गेलं. जय नाजरे सर, सर आपण पण थांबायचंय. जय नाजरे सर, अफजल भाई आणि जय नाजरे सर दोन्ही व्यक्तींना विनंती असेल आपला सन्मान होणार आहे त्यासाठी आपण थांबायचं. ओके, थँक्यू. तर गोलंदाज हर्षवर्धन आलाय सांगळे षटक क्रमांक 4 मध्ये. हो, या दरम्यान हर्षवर्धनचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली आणि थेट आपण पाहिलं संदीप कदम सरांच्या हातामध्ये विसवला गेला. डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सूरजदादा निंबाळकर स्पोर्ट फाउंडेशन संघ जो मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे कशा प्रकारे कामगिरी या संघाकडनं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बऱ्याचशा आशा अपेक्षा आकांक्षा या खेळाडूंकडनं आहेत. हो, या दरम्यान पुन्हा एकदा एक शॉर्ट पिच चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्टेप आउट करून करण्याचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये केला गेला आणि तदनंतरचा एक आपट बार जो मैदानामध्ये पाहायला मिळाला. हर्षवर्धन सांगळेची गोलंदाजीची ही खासियत आहे आणि अशा प्रकारची गोलंदाजी करण्यामध्ये तो खूप माहिर आहे आणि कित्येक वेळा तो यशस्वी देखील ठरलाय. आज पुन्हा एकदा तो यशस्वी ठरताना पाहायला मिळतोय. हो, या दरम्यान चेंडू 12 सकाळ हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचं पतन होतंय. धक्का क्रमांक 2 स्पार्टन 11 हडपसर संघाला. आकाश मोरे आपण पाहतोय स्टेजच्या पाठीमागे एक झेल टिपला गेलाय. पहिला झेल जर तुम्ही पाहिलं तर हरी पाडळे, दुसरा झेल आकाश मोरे आणि ही विकेट जर तुम्ही पाहिली तर हर्षवर्धन सांगळे याच्या गोलंदाजीवरती पाहायला मिळते. दुसरा फलंदाज बाद झालाय आणि स्कोर कार्ड होते धावा देखील आपण पाहतोय
ज्या बनवल्या गेल्यात. धावपलकोती 2 गडी बाद 35 धावा ज्या स्कोर काढून पाहायला मिळतात. विशाल गुंजाळ न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. टिंगरे सारखा चषक 2020 या स्पर्धेच्या निमित्तानं उद्योगनगरी बांबोलीचे उपसरपंच सन्मान्य भरतदादा वाडेकर यांचे बंधू शरददादा वाडेकर यांचं देखील शुभागमन झाले. शरददादा वाडेकर यांचं देखील टिंगरे सारखा चषक 2020 मध्ये मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यांचा संघ यानंतर मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळेल. हो, या दरम्यान बिग हिट केलाय. बिग ब्लास्ट, नो चान्स, सेट ऑन फायर. चेंडू देखील जातोय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार सदावा. स्कोर कार्ड होते आपण पाहतोय. धावपलकोती धावा देखील बनवल्या गेल्यात. 41 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4th षटक प्रगतीपथावरती. हर्षवर्धन सांगळे गोलंदाजीच्या मार्कवरती. टिंगरे सारखा चषक 2020 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चालू असणारा सामना तिसरा. पुन्हा एकदा हर्षवर्धन. हो, या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू बिग हिट केला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. सेल मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक 3 स्पार्टन 11 हडपसर संघाला. तर यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती आहे तुमची प्लेइंग 11 या ठिकाणी जमा करा आणि टॉस केला जातोय ही इनिंग संपण्याच्या अगोदर. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती असेल, संघनायकांना विनंती असेल, ही सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते कमिटीच्या वतीनं. तुमची प्लेइंग 11 13 खेळाडूंची लिस्ट जमा करा आणि 13 खेळाडूंची लिस्ट एकदा दिली की स्पर्धा संपेपर्यंत तिच्यामध्ये बदल होणार नाही. त्यामुळे 13 खेळाडूंची नावे इथपर्यंत पोहोचवा. यानंतरच्या दोन्ही संघांना विनंती आहे. हो, या दरम्यान चेंडू देखील खेळलाय. मिड ऑफ क्लिअर केला. तो लॉंग ऑफ मध्ये चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. एका धावेवरती समाधान मानला जाते. 1 धाव मैदानाच्या आतमध्ये येते. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड होती धावा आहे 3 गडी बाद 42 धावा. गोलंदाजीच्या मार्कमध्ये आपण पाहिलं 4 षटकं मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे संपली गेली. गोलंदाजी जर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेली, पहिलं षटक आपण पाहिलं प्रशांत शुक्लाचं. तदनंतर षटक क्रमांक 2 मध्ये आपण देखील पाहिली गोलंदाजीच्या मार्कवरती महेश शिंदेने कमबॅक करून दिलं. धनंजय भिंताडे आयकॉनचे 1 षटक आणि तदनंतर हर्षवर्धन सांगळेची गोलंदाजी जी आपण मैदानामध्ये पाहिली गेली. सरपंच कैलासभाऊ निखाडे युवा मंच आणि सौरभ कानसकर 11 दौंड दोन्ही संघाला विनंती प्लेइंग 11 द्या. दौंड संघाची आली. सरपंच कैलासभाऊ निखाडे युवा मंच संघाची प्लेइंग 11 आलेली नाही. संपर्क साधा. हो, या दरम्यान रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. आयकॉन समोरच्या बाजूला आहे. धनंजय भिंताडे आपल्या गोलंदाजीतील चतुराई आणि चपळाई मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळते. नुकतंच ज्यांचं आगमन झाले ते आदरणीय अजय शेठ टिंगरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत असेल. धनंजय भिंताडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. ज्युनियर प्रीमियर लीग JPL 2019 मध्ये एक बहरदार कामगिरी करणारा खेळाडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आयकॉन. हो, या दरम्यान समोरच्या बाजूला चेंडू देखील खेळला गेलाय. मिड ऑन क्लिअर केल्यानंतर आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल ची मैदानाच्या आतमध्ये येते. समोरच्या बाजूला हर्षवर्धन गोलंदाजीच्या मार्फती धनंजय भिंताडे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. फेकी देखील सुरेख. तदनंतर एक सिंगल. स्कोर कार्ड होती 3 गडी बाद 43 धावाच्या धावपलकोती बनवल्या गेल्यात. हो, या दरम्यान चेंडू खोलवर टप्प्याचा फुल लेनचा खेळला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. हरी पाडाळे आपण त्या ठिकाणी पाहतोय. मुळशीचा असणारा ढाण्या वाघ या नावाने सर्वांना परिचित आहे. श्री 11 संघामध्ये आज आपण पुन्हा एकदा त्यांना खेळताना पाहतोय. धावपलकोती स्कोर कार्ड होती एकेरी दुहेरी धावा ज्या बनवल्या जातात. 3 गडी बाद 44 धावा या धावपलकोती पाहायला मिळतात. 6 षटकांचा सामना, त्यामुळे 6 षटकांमध्ये किती धावांचा डोंगर उभा केला जाते, हे टार्गेट किती धावांचं मैदानावरती ठेवलं जाते. हो, या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती हर्षवर्धन आपण पाहतोय प्रयत्न करतोय पण चेंडू देखील पोहोचला गेलाय. टिंगरे सारखा चषक 2020 चा ब्रँडेड षटकार सदावा.
धावपलकोती धावा देखील बनवल्या गेल्यात. अर्धशतक पूर्ण होते. स्पार्टन 11 हडपसर संघाच्या स्कोर कार्ड होती धावा आहेत 3 गडी बाद 50 धावा. गोलंदाज धनंजय भिंताडे. हो, या दरम्यान चेंडू देखील खेळला गेलाय. समोरच्या बाजूला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू अडवला गेलाय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. दुसरी साठी कुठल्या प्रकारचा प्रयत्न जो होताना पाहायला मिळत नाही. एक धाव येते आणि स्कोर कार्ड होती धावा देखील आपण पाहतोय बनवल्या गेल्या त्या 51 धावाच्या धावपलकोती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये आयकॉन आपलं वैयक्तिक दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय. हे स्पेल पूर्ण करताना पाहायला मिळतोय. आयकॉन धनंजय भिंताडे. हो, या दरम्यान चेंडू देखील खेळला गेला. मिडऑफ क्लिअर केल्यानंतर लॉंग ऑफ मध्ये चेंडू पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे सूरज कोरम त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि फलंदाज आपण पाहतोय 1 शॉट आणि फलंदाज धावबाच्या रूपाने बाद झालाय. त्यामुळे आता कोणतीच धाव या चेंडूवरती पाहायला मिळणार नाही. फलंदाज बाद धावबाच्या रूपाने. पाच षटकं मैदानाच्या आतमध्ये संपली गेली आणि स्कोर कार्ड होती धावा देखील बनवल्या गेल्यात. 4 गडी बाद 51 धावा ज्या धावपलकोती पाहायला मिळतात. हे शेवटचं षटक आहे. कशा प्रकारची कामगिरी या षटकामध्ये पाहायला मिळते. स्पार्टन 11 हडपसर तर गोलंदाज शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय महेश शिंदे. अंतिम षटक. हो, या दरम्यान महेशचा चेंडू तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॅटची काढा घेतल्यानंतर पूर्णपणे जो क्रीजवरती पाहायला मिळतोय डॉट बॉल जो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. हे शेवटचं षटक आहे. आक्रमण करावं लागेल. इंग्रजांचं तत्व आता तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आखावं लागेल. तोडाफोड आणि राज्य करा रणनीती बनवावी लागेल. एक चांगलं धावपलक उभं करायचं असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. हो, या दरम्यान पाहायचं आहे चेंडू मात्र पंच कळवतात वाईट बॉल. आपण तर धावसंख्येमध्ये एका धाव्यानं वाढ होती. अतिरिक्त धावपलकोती वाढ होते आणि स्कोर कार्डला आकार दिला जातोय. धावपलकोती धावा देखील बनवल्या गेल्या. 4 गडी बाद 52 धावा ज्या स्कोर कार्ड होती पाहायला मिळतात. गोलंदाज. हो, या दरम्यान बिग हिट बिग ब्लास्ट नो चान्स. चेंडू पोहोचलाय स्क्वेअर लेग फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. षटकार सदावा. स्कोर कार्ड होती धावपलकोती एक नजर टाकली गेली तर धावपलकोती धावा देखील बनवल्या गेल्यात. 4 गडी बाद 58 धावा या स्कोर कार्ड होती पाहायला मिळतात. हे तुम्ही या पहा. क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने रमाकांत कंद साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज महेशवरती आक्रमण बिग हिट बिग ब्लास्ट बॅक टू बॅक लागोपाठचा दुसरा ब्रँडेड षटकार सदावा. स्कोर कार्ड होती धावा देखील बनवल्या गेल्यात. धावपलकोती धावा आहेत 4 गडी बाद 64 धावा. तर गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटच्या षटकात महेश. हो, या दरम्यान चेंडू देखील पाहायला मिळते. खेळला गेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक तैनात आहे हर्षवर्धन सांगळे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळतोय. 2 धावा आल्यात आणि स्कोर कार्ड होते आपण पाहतोय 66 धावाच्या धावपलकोती बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक शेवटचा आपण पाहतोय महेशकडनं. हो, या दरम्यान पाहायचे फाईन लेग स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न जो मैदानाच्या आतमध्ये केला होता. गुडघा जमिनीला टेकवला होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न जो मैदानामध्ये होताना पाहायला मिळाला. चेंडू आपण पाहतोय जो बॅटवरती येताना पाहायला मिळत नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडू जो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये केले गेले.
शेवटचे षटक आहेत. 2 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये खेळले गेलेत. हो, या दरम्यान समोरच्या बाजूला मुख्य व्यासपीठाला सलामी दिली जाते की काय, पण क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलाय, चुकी होतीये. प्रशांत शुक्ला बॅकअप साठी आलाय. फेकी देखील आपण पाहतो होताना पाहायला मिळते थोडीशी अस्तव्यस्त, आणि या दरम्यान फलंदाज बाद झालाय धावबादच्या रूपानं. धक्का क्रमांक 5वा. 68 धावा स्कोर कार्ड होती बनवल्या गेल्यात. 5 फलंदाज बाद झालेत. 6 षटकांचा खेळ संपलाय. एक इनिंग डाव मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. तर विजयासाठी बनवायच्या 36 चेंडू 69 चैनल को धावा. सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। सरपंच कैलास भाऊ निकाडे, शिवशाही ग्रुप, संघ व्यवस्थापक आणि संघ मालक शरदभाऊ वाडेकर यांच्या मालकीचा असणारा संघ यानंतर जो खेळणार आहे तो खेळेल सौरभ कानसकर स्पोर्ट्स क्लब या संघाच्या विरोधात. तर दोन्ही संघांचे संघनायक आपण या ठिकाणी ताबडतोब चला. अरुण सोरगे एका बाजूला संघनायक आहे, तर इकडून संघनायक कोण? दौंड अजित भाई. टॉससाठी आपण यायचे. टॉस या ठिकाणी लोकेश कुमरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. इथे टॉस होतोय. कोण बोलणार? ओके, चला. अरुण चोरगे त्याचे प्रमाण अगदी कॉल असेल अरुण चोरगेचा. आणि किती वरचा सामना? 6 षटकांचा सामना. टॉस होते आणि टॉस विन हंबली. काय घेणार? फलंदाजी. ओके, बेस्ट ऑफ लक. बोथ टीम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दौंड संघाची फिल्डिंग असेल, क्षेत्ररक्षण असेल. दौंड संघ तयारीत राहा यानंतर. थँक्यू. चला, वेळ वाचवा. दोन्ही संघांना विनंती आहे, मॅच आपण लगेच स्टार्ट करतोय का वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते. आणि यानंतर आपण पुन्हा एकदा ऐकूयात जुन्नर भूषण आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सर मनोज पेल्लेकर सरांना. धन्यवाद. सामन्याला सुरुवात. धनंजय भिंतडे, अक्षय खाटमोडे. आणि पहिला चेंडू खराब. गोलंदाजी मार्गावरती जो आहे तो आकाश. आयकॉन जो आहे तो धनंजय भिंताडे. हा आयकॉन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यावरती जबाबदारी प्रत्येक संघात आयकॉन पाहायला मिळतोय, काही संघात आयकॉन नाही आहेत. आणि या दरम्यान फुल टॉस. चेंडू पोहोचेल मिड विकेटला. नो बॉल. फलंदाज या दरम्यान अगदी सुरक्षित असेल. त्या दरम्यान अगदी दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. आणि पाहता पाहता या 2 धावा. बीमर चेंडू. आणि बीमर चेंडू काय करू शकतो इथं अफजलभाई जय नाजरे यांच्या टीमला सांगायची गरज नाही, ज्यांनी ज्यांनी सामना पाहिलाय. बीमर चेंडू किती अडचणीत आणतो. इथं सुद्धा जीवदान आहे धनंजय भिंताडेला. बीमर चेंडूवरती जीवदान. फ्री हिटचा फायदा घेता आला नाही. चेंडू डॉट असेल. धापलकावरती धावसंख्या ही स्थिर आहे. 4 धावा या दरम्यान आपण जे पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती जो काही गोलंदाज आहे तो आकाश, जो गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. परत एकदा आकाश तयार. उजव्या हाताने मारा असेल. लो फुलटा चेंडू या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होईल. त्या दरम्यान 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न, परंतु अक्षय खाटमोडे नकार देईल. तो या दरम्यान अगदी
धनंजय भिंताडेला धाबलक एकाने पुढे जाईल. धाबलकर धावा संख्या 5 धावा धाबलकर आपल्याला पाहायला मिळतात. 5 दिवस ही क्रिकेटची स्पर्धा आहे. 5 संघ हे फर्स्ट राऊंडमधून क्वालिफायसाठी पोहोचणार आहेत. 5 संघ आणि त्या 5 संघांमध्ये 2 चिठ्ठ्या टाकल्या जातील. 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. त्यांच्यामध्ये क्वालिफाय सामना होईल आणि तो क्वालिफाय सामना 4 षटकांचा होईल. दरम्यानच्या काळामध्ये बारामती टीमचे असणारे किशोर लवे सरांचं आगमन झाले. किशोर सर आपलंही मनपूर्वक स्वागत असेल. हार्दिक हार्दिक स्वागत असेल. जो खिलाडी कभी मैदान के अंदर करता नहीं शोर उसका नाम है किशोर. हा चेंडू मात्र मुळापच्या दिशेने खेळला आहे. त्या आपण पाहू क्षेत्ररक्षण खराब झाले. 1 धाव येईल. क्षेत्ररक्षण बॅकअपचं कामकाज केलंय. 1 धाव येईल. धाबलक एकाने वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 6 धावा. धाबलकर आपल्याला ज्या पाहायला मिळते षटक क्रमांक पहिलं अजूनही चालू आहे. 6 षटकांची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. शांतता खूप मोठ्या प्रमाणात आहे. टोटल स्कोर जो आहे तो या दरम्यान आपण पाहतोय फायनलिंगला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक दूरवरती आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळपास अडकलाय. त्या दरम्यान 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धाबलक पुढे जाऊन पोहोचेल तो 8 या धावसंख्येवरती. 8 रन. पंचाकडे हलकं अपील या दरम्यान जे केलं गेलं होतं आणि पंचाकडे अपील तर खूप मोठ्या प्रमाणात केले. आता चर्चा तर आहे मैदानाच्या आत. अपील केलं गेलंय. अपील कसलंय? अपील हे की चेंडू एष्ट्यावरती लागलाय हे अपील आहे. तिथं बेल्स नसल्यामुळे आता हे आपल्याला पाहायचंय तिथं चेंडू स्टंपला लागलाय की नाही लागला हे आपण पाहू आणि त्यानंतर आपल्याला कळेल. 3ऱ्या पंचांकडे निर्णय आलाय. या तिसऱ्या पंचाकडे हा निर्णय आहे. 3ऱ्या पंच आता काय निर्णय देतील ते आपल्याला पाहायचंय. आपण पाहतोय अगदी 3ऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अमर साठे सर या दरम्यान कामगिरी करतायत. मैदानाच्या आतमध्ये संजय भालेराव सर आणि अजय आवळे सर या दरम्यान कामगिरी करत आहेत. काय निर्णय असेल? झेंडा कोणता हातामध्ये घेणार? इथं 2च झेंडे आहेत. एक असेल लाल, एक असेल हिरवा. पण आता नॉट आउट. धाबरा धावसंख्या आपण पाहतोय की जी आहे एकूण 8 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पाफिया काय करमत मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. पाफिया कशा प्रकारची कामगिरी इथून पुढे धनंजय आणि त्याच्या जोडीला असणारा अक्षय खाटमोडे करणार आहे. फुल टॉस परत एकदा आपण पाहतोय. भीमर चेंडू परत एकदा पाहायला मिळाला. इथं 1 धाव पळून पूर्ण केली गेली. गोलंदाज बंद असेल. या सामन्यात इथून पुढे हा गोलंदाज गोलंदाजी करू शकणार नाही. 2 भीमर एका षटकात त्याने टाकलेत त्यामुळे हा गोलंदाज बंद असेल. पहिलं षटक अजूनही चालू. या दरम्यान चेंडू हवेत असेल. आपल्याला पाहायचंय धाव घेतली गेली. इथं फ्री हिट आहे.
अगोदरचा चेंडू नो बॉल होता त्यामुळे हा चेंडू फ्री हिट होता. इथं जेल जरी झाला असला तरी मात्र अक्षयला जीवदान आहे. इथं काय घडलं गेलंय, इथं हे दोन्ही फलंदाज वाचले गेलेत. धनंजय भिंतडे हा सुद्धा वाचलाय, त्यावेळेस नो बॉल होता. इथं अक्षय खटमोडे वाचला गेलाय, इथं फ्री हिट होता. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं जाईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापाळकरवरती धावसंख्या 11 धाबा धापाळकरवरती आपण पाहतोय. 68 बनवले गेलेत. 69 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 11 झाल्यात आणि आता 58 धाबा बनवायचे. 30 चेंडू अजूनही जे बाकी असणार आहे. हर्षल बोंबल सर आपण पाहतोय, ज्यांनी या क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट दिलेल्या आहेत. दुबईवरून क्रिकेटचा आनंद घेणारे हे व्यक्तिमत्व आहे. टेनिस क्रिकेट विषयावरती प्रेम करणारे हर्षल सरांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत असेल. खूप सारा मित्रपरिवार या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने जोडला गेलेला आहे. फक्त महाराष्ट्रापुरतच नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यातून टेनिस क्रिकेट पाहण्यासाठी tenniscricket.in माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा जी लाईव्ह केली जाते, ही लाईव्ह मॅच, ही लाईव्ह स्पर्धा बराचसा मित्रपरिवार घेतोय. त्या लाईव्ह पाहणाऱ्या सगळ्या व्यक्तींचं टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आणि बिग चेंडू पोहोचला अक्षय खाटमोडेच्या बॅटमधून सीमारेषेच्या बाहेर. ही रंगली क्रिकेटची स्पर्धा जिचं नाव आहे टिंगरे सरकार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने आपल्या पुढे जाऊन पोहोचणारे 17. परत एकदा फुल पॉवरफुल सक्सेसफुल और ब्युटिफुल षटकार. तेवढा बॉल द्या पलीकडचा मित्रांनो, बॉल द्या तेवढा मित्रांनो. षटकार आलाय लागोपाठचा दुसरा आणि या लागोपाठच्या 2 षटकारानंतर धापलक आपण पाहूया 23 या धावसंख्येवरती. पहिल्या 6 चेंडूंची वाट पाहावी लागली. तिथं 6 चेंडू धावा आल्या होत्या 11. ते 6 चेंडू टाकायला 2 गोलंदाज वापरावे लागले होते. इथं काय घडलं गेलंय, इथं काय घडलंय, इथं 2 चेंडूत 12 आल्यात. हे म्हणतात क्रिकेट. धापलक धावसंख्या 23 धावा आहेत. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. सामना क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3रा चालू आहे. याच्यानंतरचा सामना क्रमांक 4था होणार आहे. या दरम्यान चेंडू हवेत असेल परंतु झेल काय होऊ शकणार. या दरम्यान आपण पाहूया एक सिंगल येईल, धाबरेक एकीने वाढेल. संघाची धावसंख्या 24. धाबरेक धावसंख्या जी आहे ती 24 वरती आहे. 69 क्षेत्ररक्षणात बराचसा बदल केला जाईल, कारण राईट हँड बॅट्समन, लेफ्ट हँड बॅट्समन हे जे काही कॉम्बिनेशन आहे. समोरच्या बाजूला आयकॉन आला आता धनंजय भिंताडे, एक स्थानिक खेळाडूने. आता लोकल हा शब्द म्हटलं की थोडंसं ऑड वाटतं, म्हणून स्थानिक खेळाडूने ज्या संघामध्ये इतर 10 खेळाडू हे सगळे स्थानिक आहेत. बिग हिट धनंजय भिंताडेच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. वाघांची दाडाने फोडलाय पहाड. षटकार. खूप आक्रमक झालेले दोन्ही फलंदाज, ज्या दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळालेले आहेत असे दोन्ही फलंदाज आहेत. आणि आपण आता पाहतोय या षटकातला हा 3रा षटकार आलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 30 वरती. आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय जो आहे प्रणव, तो महागडा ठरतोय. परत एकदा समोरच्या बाजूला चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय. 1 धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता ह्या 2 फलंदाज बाद 2 धावा घेत असताना फलंदाज धावत होताना पाहायला मिळाला. अक्षय खाटमोडे याच्या रोपण या दरम्यान फलंदाज बाद होईल. 1 बाद 31 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहिले ते विशाल यांनी केलेले क्षेत्ररक्षण आपण पाहिले. स्पार्टन स्पोर्ट्स क्लब हडपसर यांच्या विरोधात सामना आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये सुंदर प्रकारे रंगला गेलेला आहे. स्पार्टन संघाच्या विरोधात सूरजदादा निंबाळकर, नवीन फलंदाज, थोडी घाई करत चला.
तुमच्याकडे वेळ आहे, त्या वेळेतच तुम्हाला सामना संपवायचा, त्या वेळेत तुम्हाला फलंदाजी करायची आहे, गोलंदाजी करायची, क्षेत्ररक्षण करायचं. सामन्यांसाठी वेळ आहे. हो, हा चेंडू शरीर भेदक या दरम्यान अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. खूप मोठं अपील केले गेले, अपील पूर्णपणे फेटाळून लावलं जाते. लेग बायचीवर पण एक सिंगल येईल, धापलेकीकडे वाढेल, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 32 धावा. उर्वरित 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 37 धावा 24 चेंडूमध्ये अजूनही या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 16.16च्या सरासरी मात्र धावफलक आतापर्यंत बनवला गेलेला आहे. 32 धावा 2 षटकात, तर इथून पुढे 9.25च्या सरासरीने धावफलक बनवायचा आहे. आज खूप मोठी शांतता आहे. पा पलीकडच्या बाजूला जे काही छोटे छोटे मंडप आहे, त्या मंडपला साईडला जी काही झालर आहे, ती झालर फारशी हलताना सुद्धा दिसत नाही. इतकी मोठी शांतता आहे. वेळ पंचांना परत एकदा सूचना असेल आता, आणि पंचांना इकडून जास्त सूचना गेल्या की तिकडं पंच कारवाई करतील, आणि जर कारवाई झाली त्याला कारणीभूत फक्त संघच असेल आणि त्या संघातले खेळाडू असतील. त्यामुळे वेळ ही तुमच्या हातामध्ये आहे, ती तुम्ही पाळायची. नवीन गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आलाय ओंकार गायकवाड. हा नवीन फलंदाज या दरम्यान आपण पाहतोय. उजव्या हाताने मारा केला जाईल. सूर्यप्रकाशचा या दरम्यान जो चेंडू, आणि व्हॉट अ कॅच, नाईस कॉट, ब्रिलियंट कॉट, धनंजय बिनताडे बाद. धक्का क्रमांक 2. अक्षय खाटपुडे धावबाच्या रूपाने बाद झाला, पण पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती धनंजय बिनताडेला परतावं लागलं. याला म्हणतात मैत्री. तू चल मैं भी आया. एक बाद काय झाला, त्या पाठोपाठ दुसराही त्याच्या बरोबर मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल तो आता सूरज कोराम. थोडीशी घाई करणं आज गरजेचं आहे, कारण आज थोडासा उशीर आहे आपल्याला. त्यामुळे, आणि विशेष म्हणजे आजचे सामने आपण वेळेत सुरू केलेत, असं नाही की सुरुवातीलाच उशीर झाले. 9:30ला पहिला डॉट बॉल पडलाय. 9:25ला तो टॉस झाला होता. 9:25ला टॉस झाला, 9:30ला पहिला चेंडू इथं पडला, जो टायमिंग होता. पण त्यानंतर जो काही वेळ गेलाय, तो वेळ वाचणं गरजेचं आहे. सूरज कोराम आणि नवीन आलेला फलंदाज सूरजच्या बरोबर जो आहे तो महेश शिंदे. हो, खोलवर टाप्याचा चेंडू या दरम्यान टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षक अगदी पाहू चेंडूवरती आलाय. गोलंदाजाचा पाय घसरलाय, स्वतःला सावरलाय, परत एकदा उभा राहिलाय. एक धाव आली, धाबलेकीकडे पुढे जायला धापलेकर धावा संख्या 33 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 चालू असताना 2 बाद 33 धावा आहेत. क्षेत्ररक्षणात त्या दरम्यान कशा प्रकारे बदल केला जातो आपल्याला पाहायचे. डावखुऱ्यात आता फलंदाज महेश शिंदे, जो मैदानाच्या आतमध्ये आता स्ट्राईकला असणार आहे. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय वाजिद बागवान, त्याचबरोबर या दौंड संघामध्ये खेळण्यासाठी सतीश पठारे, SP ब्रँड. आणि या दरम्यान पहा, रिवर्सचा प्रयत्न केलाय आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 22च्या रूपाने हा चौकार असते. 22च्या रूपाने चौकार असणार. महेश पहिला चेंडू खेळला, बॅटवरती आला नाही, बॅटवरून सटकला, रिव्हर्सचा प्रयत्न केला, डावे स्टीचे चेंडू बाहेर होता. रिव्हर्स अटॅक केल्यामुळे तो मात्र वाईट काही दिला गेला नाही. आणि या दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चौकार आला, फायदेशीर ठरला. आणि या चौकाराच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो 37 वरती धावफलक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 21 आणि बनवायचे 32 धावा. 21 चेंडू अभी भी बाकी है. 32 रन और भी जीतने के लिए जो बना नहीं. गेंदबाजी के लिए ओंकार, स्ट्राइक पे महेश जो अभी बल्लेबाजी कर रहा है. देखेंगे 21 गेंदों में 32 रन कैसे हो जाते या रोक पाते स्पार्टन हड़प सर.
गोलंदाज तयार असेल या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, पाहता पाहता चेंडू वन हँड अडवलाय, चेंडू फेकलाय, त्या दरम्यान 2 धावा आरामशीर त्याच्या पळून पूर्ण केल्या गेल्या. क्षेत्ररक्षण सुरेख 2 धावा वाचवल्या आहेत आणि या 2 धावसंख्येनंतर धापल्या पुढे जाऊन पोहोचेल 39 या धावसंख्येवरती. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 20 आणि या 20 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत त्या 30 धावा. 69 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 69चा पाठलाग, खूप मोठी धावसंख्या आहे. 6 षटकांच्या लढतीमध्ये आपण पाहतोय फुलटा चेंडू हळवारपणे टॅप केला, चेंडू पोचला गेला कव्हरला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. विशाल ज्यांनी क्षेत्ररक्षण अतिशय लाजवाब केलं गेलं होतं, तो विशाल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल आली, धाबले एकीकडे वाढला, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोचली गेली. ती आता 40 या धावसंख्येवरती अजूनही बनवायच्या त्या 29 धावा. 19 चेंडू शिल्लक आहेत. 19 चेंडूमध्ये 29 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. आणि या दरम्यान थोडासा पाय घसरला, पण तो परिणाम काय झाला, पाय घसरला, चेंडू डावीटीच्या बाहेर गेला, व्हाईट बॉल पडला. धावफलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 1 ने पुढे जाणार आहे. 41 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन जे पोहोचलेला आहे. तो पाय 2 वेळेस घसरलाय. पायात असणारे शूज कदाचित नवीन असतील, अजून त्याचा जास्तीत जास्त वापर झाला नसेल. टर्फ विकेटवरती गोलंदाजी करत असताना कदाचित पाय जो टाकला जातोय तो विसुद्धा टाकला जात नसेल, पायामधलं अंतर कदाचित वाढत असेल, त्यामुळे तोल सावरला जात नसेल. ही बरीचशी कारणं कदाचित असू शकतात. सूर्यप्रकाशचा फटका कव्हरला चेंडू असेल, परंतु क्षेत्ररक्षण सुरेख, त्या दरम्यान फिकी अप्रतिम. आणि परत एकदा गोलंदाज डाव्या बाजूला जे पद्धतीने चेंडू अडवलाय त्या दरम्यान अगदी 1 धाव येईल. षटक क्रमांक संपला जाईल. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापणकावरती धावसंख्या आपण पाहतोय ती आहे 42 धावा. शेवटचे 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडूमध्ये 27 धावा ह्या बनवायच्या आहेत. वेळ वाचणं गरजेचं आहे. टीम मीटिंग अजिबात घेऊ नका. चर्चेसाठी अजिबात आता वेळ नाही. वेळ वाचणं गरजेचं आहे. अजिबात आता वेळ घ्यायचा नाही ही आपल्याला विनंती असेल. 18 चेंडूमध्ये 27 धावा ज्या बनवायच्यात. नवीन गोलंदाजी मार्गावरती येईल तो आता विशाल कसरावत. आपण पाहतोय जो नवीन गोलंदाज आलाय, स्ट्राईकला असेल सूरज, नॉन ट्रॅकच्या बाजूला महेश शिंदे. समय बचाई, समय स्पार्टन, समय बचाई. दुसऱ्या बाजूने पंचांना एक वारंवार सूचना असेल, मला इकडून सारखे कॉल्स आहेत, वेळ सगळ्यात महत्वाची. गोलंदाज तयार, विशाल. उलटा चेंडू पॉइंटला खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळपास अडवलाय, पायाच्या साहाय्याने चेंडू अडला गेलाय. त्या दरम्यान 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता 44 धावा. 2 बाद 44. 2 बाद 44 वरती धापले जाऊन जे पोहोचलेलं आहे. भव्या काय करमत करेल, परत एकदा पंचांच्या डाव्यातला पार करून उजव्या हाताने मारा, फुल टॉस चेंडू आणि चेंडू लॉंगनला झेल झाला. फलंदाज बाद, सूरज कोरांबाद. ओमकारने घेतलेला झेल या दरम्यान आपण जो पाहिलाय, ओमकार गायकवाडने घेतलेला झेल बाद झालाय. सूरज कोराम तर नवीन फलंदाज संदीप कदम हा नवीन फलंदाज या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहिलं की नोकरीच्या संदर्भात मुंबईवरून पुण्याला आलेला हा युवक इथं आल्यानंतर क्रिकेट तर जोपासलं, नोकरी धंदा मात्र सांभाळला गेला, व्यवसाय सांभाळला गेला. आणि फक्त तेवढं नाही, या क्रिकेटबरोबर नोकरीबरोबर मित्रही सांभाळले. आणि जे टेनिस क्रिकेट विश्वातले काही खेळाडू जे चांगले खेळतात पण त्यांना नोकरी धंदा नाही आहे, अशा काही व्यक्तींना कंपनीमध्ये जॉब दिला गेला, माणसंही घडवली आणि कंपनीसुद्धा वाढवली. हे काम आहे. क्लीन बॉल, नो बॉल, नो बॉल. कसला चेंडू फेकलाय, चेंडू फेकलाय. त्यामुळे गोलंदाज आता पूर्ण स्पर्धेत गोलंदाजी करू शकणार नाही. या गोलंदाजाला परत आपण गोलंदाजी पाहणार नाही. नवीन गोलंदाज कोण असेल आता पाहू, कोण आहे त्या गोलंदाजी मार्गावरती. हा गोलंदाज गोलंदाजी करणार नाही,
आणि ओमकार गायकवाड हाही गोलंदाजी करणार नाही. का? ओंकारचं शतक याच्या अगोदरच संपले, त्यामुळे कंटिन्यू गोलंदाजी करण्यासाठी ओंकार येणार नाही. याच्या व्यतिरिक्त कोण गोलंदाज येईल? अशा एकूण 3 धावा असतील ना. 9+2 2 रनची पॅनल्टी, म्हणजे फेकलेल्या चेंडूवरती एकूण धावा 3 आहेत. काय पळून पण एक घेतली, म्हणजे आत्ताच्या टोटल 4 धावा आहेत. नोची एक, पॅनल्टीच्या 2, पळून घेतलेली एक, अशा एकूण 4. आणि या 4 धावसंख्येने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो आता एकूण 48 या धावसंख्येवरती पुढचा चेंडू फ्री हिट असेल. दरम्यान आपण पाहू उजव्या एष्टीच्या बार व्हाईट बॉल सेशन असेल. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या जी आहे ती 49 धावा धावफलकावरती दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. 49 49 वरती धावफलक आहे. सामना अतिशय महत्वाचा दोन्ही संघांसाठी, पण सामना खूप संत गतीने चालू आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. हो, बिघडण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटवरती काय मिळू शकला नाही. एक सिंगल येईल. धावफलक एकाने वाढेल. संघाची धावसंख्या आपल्याला जी पाहायला मिळेल, अर्धशतक संघाचं पूर्ण झाले. 50 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 15 चेंडूमध्ये 19 धावा अजूनही ज्या बनवायच्या आहेत. 15 चेंडू 19. उजव्या हाताने हो, या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू पोचला. महेश शिंदेला परतावं लागेल. शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते अजूनही 14 चेंडूमध्ये 19 धावा अजूनही या दरम्यान बनवायचे. बाद झाला महेश शिंदे, तर नवीन फलंदाज प्रशांत शुक्ला हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सूचना या सामन्यात खूप द्यायला लागलेल्या आहेत, त्यामुळे खेळाडूंना विनंती आहे पॅनल्टी बसणार नाही याची काळजी घ्या. आणि या दरम्यान संदीप कदम याच्या बॅटमधून मात्र सुरेख प्रकारचा षटकार आहे. धावफलक वाढला. संघाची धावसंख्या षटकाराच्या पुढे जाऊन पोहोचेल तो आता 56 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यानंतरचा सामना इथं स्कोर काय 56 5 आणि 6 56 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. याच्यानंतरचा सामना आपण 6 षटकांचा सांगितला होता, पण वेळेअभावी नियोजनात थोडासा बदल, सामना 5 षटकांचा होईल. परत एकदा बॅगेट, चेंडू हवेत, झेल सुटला. संदीप कदमला जीवदान. षटक क्रमांक संपला जाईल. ते आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती 57 धावा. शेवटचे 12 चेंडू 12 धावा. यानंतरचा सामना 5 षटकांचा होणार आहे. पॉवर प्ले 2 षटकांचा असेल. 4 गोलंदाज वापरायचे. कोणता तरी एक गोलंदाज हा 2 षटकं टाकेल. 2 गोलंदाज 2-2 षटकं टाकू शकत नाही, किंवा 5 षटकांसाठी 5 गोलंदाज सुद्धा तुम्ही वापरू शकता. हा यानंतरच्या सामन्याचा नियम असणार आहे. बाकीचे नियमावली तुमच्यापर्यंत घरपोच झालेली आहे. एंट्री फी ज्यावेळेस तुम्ही जमा केली, ज्यावेळेस तुमचं नाव नोंदणी झाली, त्यावेळेस नियमावलीचा कागद हा तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. ग्राउंड्समन धर्मा, आपल्याला विनंती असेल आपल्याला संपर्क साधायचा आहे. ग्राउंड्समन धर्मा आपण या ठिकाणी यायचे. 12 चेंडूमध्ये 12 बनवायचे आहेत. ओमकार परत एकदा गोलंदाजीवरती तयार असेल. स्ट्राईकला असेल संदीप कदम हा फलंदाज आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूने प्रशांतला संधी मिळाली नाही अजून स्ट्राईकला आलं नाही प्रशांत शुक्ला. 2 ऑन ट्रॅकच्या बाजूला. पण संदीप कदम त्याला स्ट्राईक देणार का, की संदीप कदमच हा सामना संपवतोय, की अजून या 2 खेळाडूंच्या व्यतिरिक्त अजून एखाद्या खेळाडूची गरज लागते.
हो, खोलबट टप्प्याचा चेंडू आपण पाहतो. यॉर्क पदीचा मारा एकदा दरम्यान केला गेला होता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. धापलेग इकडे पुढे जाईल. धापलेकडे धावसंख्या वाढेल 58 वरती. शेवटच्या 11 चेंडू बाकी आहेत. 11 धावा बनवायचे आहेत. 11 गेंदवर 11 रन और भी जीतने के लिए जो बनाने. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस मी गेलो होतो त्यावेळेस भरतदादांची माझी तिथं गाठ झाली होती. भरतदादा खेळण्यासाठी आले होते आणि प्राशन शुक्लाने खेळलेला चेंडू, त्यानंतर झालेला झेल, 1 चेंडू 2 धावा, त्यानंतर त्या स्पर्धेच्या बाहेर. पण तो क्षण आहे तो तिथले प्रेक्षक कधीच विसरू शकत नाही. 30R सर्कलचा खेळाडू मुन्ना देसाई, हातखंबाचे असणारे हातखंबा वॉरियर्स, मुन्ना देसाई यांची टीम जी होती. आणि या दरम्यान उजव्या बाहेरचा चेंडू, या दरम्यान स्क्वेअर कटचा एक लाजवाब फटका खेळलाय. 1 धावेल. पाहता पाहता चेंडू सीमारेच्या आतमध्ये अडवला गेलाय. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचणारे तो आता 60 या धावसंख्येवरती अजून 9 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडू 9 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. आज खूप मोठी शांतता आहे कारण 1:15 वाजलेला आहे. 1 वाजून 14 मिनिटं झालेले आहेत. वेळ खूप सारा जातोय, तो वाचणं गरजेचं आहे. त्यामुळे पहिलाच यानंतरचा पहिला सामना जो होईल तो 5 षटकांचा. ओ हा चेंडू सुरेख चेंडू डॉट ओमकारचा. या दरम्यान पाहूया गोलंदाज स्पर्धेत ओमकार गोलंदाजीवरती तयार असेल. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल. 9 चेंडू 9 धावा. परत एकदा आपण पाहूया चेंडूला कॉप दिशेने खेळला गेलाय. संदीप कदम या दरम्यान दुसरीचा प्रयत्न करणार का? प्रयत्न नकार. क्षेत्ररक्षण सुरू केले गेले. फेकेलाच्या बाबा त्या दरम्यान मिळतील एक सिंगल. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 61 वरती. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये बनवायच्यात 8 धावा. 8 चेंडूत 8 अजूनही बनवायचे आहेत. सामना क्रमांक 3 चालू. याच्यानंतरचा सामना क्रमांक 4 होईल. कैलासभाऊ निखडे आणि शरदभाऊ वाडेकर यांच्या मालिकेचा असणारा संघ भंबोलीचा संघ. या दरम्यान चेंडू कव्हरला पोहोचलाय. सीमा रेषेच्या बाहेर असेल. 4 रन चौकार. सुरेख प्रकारचा चौकार आहे आणि या चौकाराच्या रूपाने आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल तो आता 65 वरती. अजून बनवायचे आहेत 4 धावा. 7 चेंडू शिल्लक आहेत. आता या षटकातील शेवटचा चेंडू जो टाकणार आहे या चेंडूवरती सामना संपला जातोय की अजून एखाद्या षटकाची वाट पाहावी लागते की 4 धावा अडचणीत आणतायत. फुल टॉस आणि चेंडू पोहोचेल मिड विकेटला. सामना संपला आणि हा सामना सूरज भाऊ निंबाळकर युवा मंच या संघाने मात्र जिंकला. क्षेत्ररक्षण लावून घ्या. 5 ओव्हरचा सामना आहे. फोटो सेशन दोन्ही टीम तुम्ही फोटो सेशन करून घ्या तुमचं लगेच. चला फोटोग्राफर या. चला फोटो सेशन तुमचं करून घ्या. आणि संदीप सर तुमची टीम घेऊन या. संदीप कदम सर फोटो सेशनसाठी. स्पार्टन ओंकार गायकवाड टीम घेऊन या. फोटो सेशन करून घ्या. कॅमेरामन प्रसाद सर चला एक सावकाश. टीमचं फोटो सेशन या ठिकाणी केलं जात आहे. 20 मिनिटाचा वेळ. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.